त्यांची केली स्मरण होय सकाळी विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता पायी पद्मनाभिराजे हरधारी विनाकारणे जन्मलासी मुरारी जगे धन्य तो सद्गुरु बोध राजा दया पावलासी नमस्कार माझा मस्तक हे पायावर यावर करी संतांच्या या इंदापूर अशा प्रगतीच्या घोडदौडीत असणाऱ्या शहरामध्ये श्री चित्तरंजन आबा पाटील त्यांची संपूर्ण भावंड हा मोठा परिवार या परिवारामध्ये चित्तरंजन आबा उत्तम शेती उत्तम व्यवसाय त्यालाच अध्यात्माची सोनेरी स्वामी समर्थ मंदिराच्या माध्यमातून आणि वारकरी संप्रदायातील संत महंतांच्या सहवासाच्या माध्यमातून या नगरीत विकासाच्या प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या माननीय आबा यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय सौभाग्यवती सुनीताताई चित्तरंजन आबा पाटील यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आबांच्या मार्गदर्शनाने त्यांचे चिरंजीव हर्षदजी पाटील साहेब संजीवजी पाटील साहेब त्यांच्या परिवारातील शीतलताई गायत्रीताई नातवंड स्वामीराज योगीराज राजलक्ष्मी वैभवीताई असा यांचा संपूर्ण परिवार या परिवाराच्या वतीने प्रथम वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आज कीर्तन रूपी सेवेच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे। वास्तविक पाहता आपण दोन्ही गोष्टीला मानणारे महाराष्ट्रीयन माणसं आहोत। आपल्या कुलाचाराप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे पिंडदानादी विधी ब्रह्मवृंदांच्या शुभास्ते करून तत्सम विधी ज्यांना ज्ञात आहे जे विधी करतात त्यांच्या शुभास्ते पिंड प्रदानादी विधी आपण करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। आपण नेहमी म्हणत असतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, हे लोक बोलत असतात, आपण ऐकत असतो, काही शब्द समाजामध्ये प्रचलित असतात, हे आपण पिढ्याने पिढ्या ऐकत असतो आणि बोलत असतो। सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा हा भाग वेगळा, पण खरंच महाराष्ट्र ही संतांची भूमी आपण म्हणतोय याचे काय कारण आहे? याचं पहिलं कारण असं आहे की ज्या भागात जी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये पिकते वाढते प्राप्त होते त्या भागाला त्या विचाराचा प्रभाव असतो। आपण आसामला चहाचे मळे म्हणतो। आसाममध्ये काय पिकतं? चहा जास्त पिकतो। पंजाबला गव्हाचे कोठार म्हणतो। काय जास्त पिकतं? गहू जास्त पिकतो। काश्मीरला आपण नंदनवन म्हणतो। सौंदर्य सगळ्या निसर्ग सगळ्या गोष्टी हे त्या त्या भूप्रदेशाचं वैशिष्ट्य आहे। आसामला चहा जास्त पिकतो, पंजाबला गहू जास्त पिकतो, महाराष्ट्रात संत जास्त जन्माला येतात। हे महाराष्ट्राचं वैभव आहे। असं एक शतक नाही, असं एक दशक नाही, असा एक भाग नाही, असा एक कुळ नाही, अशी एक जमात नाही की त्याच्या ठिकाणी संत जन्माला आले नाही। हे महाराष्ट्राच्या भूमीचं वैशिष्ट्य आहे। आणि दुसरी गोष्ट आपण संतांची भूमिका म्हणतो, या ठिकाणी अनेक विचार आले आणि कालाच्या ओघात मागे पडले। मी शक्यतो कोणाच्या मनाला धक्का पोचलेला असं कधीही बोलत नाही,
परंतु दिग्दर्शन म्हणून सांगतो, मार्क्सवाद या जगामध्ये आला, साम्यवाद आला, येत गेला. काही कालांतराने ज्या देशाने मार्क्सवादाचं पाठपुरावा केला त्याच देशामध्ये लेनिन आणि स्टॅलिनची पुतळी बाजूला सारली. आता एवढंच बस, जास्त कोणाच्या मनाला धक्का पोचाल असं बोलत नाही. सगळ्या विचाराची माणसं समाजामध्ये असतात. कारण दिग्दर्शन रूपाने एक विचार मांडायचा आहे, तो म्हणजे असा, समाजामध्ये काही विचार येत असतात, काळाच्या ओघात समाज स्वीकारतो, पण त्या गोष्टीतलं कालबाह्य पण दिसून आलं. त्या गोष्टीचे आता इंग्रजीमध्ये आपण त्याला आरोग्य खात्यामध्ये साईड इफेक्ट म्हणतो. परंतु आपण तसा विचार केला तर त्याचे सामाजिक दुष्परिणाम, आरोग्यविषयक दुष्परिणाम, कौटुंबिक, राष्ट्रीय असे काही दुष्परिणाम दिसून आले की माणसं त्या समाजापासून दूर जात, त्या विचारापासून दूर जात असतात. मी एक वाक्य उच्चारू का? एक वाक्य असं आहे, ज्याचे विचार काही शतक 100 वर्षापेक्षा अधिक काळ टिकत नाही त्यांना विचारवंत म्हणतात. ज्यांचे विचार चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत समाजाला सैद्धांतिक बैठक देण्यात कधीच त्यांचं तेज कमी होत नाही, त्याला संत म्हणावं. त्यांचे विचार ज्याचे त्यालाच पटत नाहीत त्याला जंत म्हणावं. आता काय पण म्हणायचे ते म्हणा. संतांचे विचार हे त्रिकालावादी सत्य सिद्धांत अशा प्रकारचे आहेत. भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, भविष्यकाळ असेल, कोणताही काळ आला तर त्या प्रत्येक काळामध्ये समाजाची सर्वांगीण उन्नती करणारं, समाजाची सर्वांगीण खऱ्या अर्थानं कल्याण करण्याची विचारधारा ही संतांची आहे. संत विचारामध्ये तुम्हाला वैज्ञानिकता दिसेल, संत विचारामध्ये तुम्हाला साहित्य दिसेल, संत विचारामध्ये मानवता दिसेल, संत विचारामध्ये लोक म्हणजे त्रिकालाबाधित सिद्धांताचं अधिष्ठित पुरोगामित्व दिसेल. मी जरा पुरोगामित्वाला असा शब्द वापरतो. आपलं पुरोगामित्व आहे. मला वाटतं पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांना पुरोगामी शब्दाचा अर्थ कितपत कळाला आहे, पण अवघड गोष्ट आहे. संस्कृतमध्ये पुरोगामी, पुराहा म्हणजे पुढे, गमगच्छिती म्हणजे जाणे, जे सातत्यानं अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधश्रद्धेतून दुरस्तेकडे, अविकासापोनी विकासाकडे जातं, त्यालाच खऱ्या अर्थानं पुरोगामित्व म्हणायचं असतं. आणि आपण पुरोगामित्वाच्या नावाखाली लोककल्याणाच्या विचारधारेला थोडं बाजूला सारून गेलो आणि मग काय झालं, आपलं आरोग्य बिघडायला लागलं, समाजातली सामाजिक एकता संपायला लागली. अशा अनेक गोष्टींचे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून संतांचं पुरोगामित्व आहे, संतांचा मानवतावाद आहे. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये अनेक लोकांनी आपल्या अनेक विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न केला, पण संतांची विचारधारा कायमपणे लोकमनावर या महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, जगाच्या हितासाठीची विचारधारा आहे. म्हणून महाराष्ट्र कोणाची भूमी आहे? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. काही लोक आले 100-150 वर्षात त्यांची दुकानदारी संपली. कधी ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवी रचेला पाया कधी तुकोबराय तुका झाला शे कळस. जरा थोडं एक वाक्य थोडं आगाऊपणा करून बोलतो. असं म्हटलं जातं, जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिर. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत समाज मनाला संतांचे विचार आणि संतांची कीर्ती ऐकायला भेटणार. जरा माघारी घेतो. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संतांची कीर्ती असं नाही. जोपर्यंत या जगात संतांची कीर्ती तोपर्यंत चंद्र सूर्य या जगात राहते. एवढी संतांची विचारधारा पक्की आहे. महाराष्ट्र कुणाची भूमी आहे? महाराष्ट्र संतांची भूमी आहे. इंग्रज आले, पोर्च आले, डच आले, अलग लक्षात, आणि मुघल आले आणि निघून गेले, तर ज्ञानोबा तुकोबारायचा मंत्र मात्र कधीच लोकमनाच्या पासून दूर गेला नाही. लोकमनावर अधिराज्य करणारी संतांची विचार परंपरा आहे. आणि म्हणून या महाराष्ट्र असणाऱ्या संतांच्या भूमीमध्ये आज आपण दोन्हीलाही मानणारे आहोत. पिंड प्रदान करून आपल्या पारंपरिक वैदिक परंपरेलाही मानणारे आहोत आपण. एक दुसरी गोष्ट, महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळे त्या विचारालाही मानणारे आहोत. म्हणून
आपण वर्षश्राद्ध असताना किंवा काही विधी असताना तेही मानतो. कथा कीर्तन रूपाने कीर्तनाच्या रूपाने देवाला सत्यांना श्रद्धांजली आपण वाहतो. म्हणून ही महाराष्ट्राची संतांची भूमी आहे. यामध्ये पाटील परिवाराच्या वतीने आहे या कार्यक्रमासाठी आज या परिवाराचे इष्ट मित्र सखे स्वरे हितचिंतक आपण सगळे आलेले. आणि अशी एक परंपरा आहे महाराज की आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या निमित्ताने ज्यांचा संपर्क येतो, मग काही कौटुंबिक रूपाने, काही रक्ताच्या नात्यासंबंधाने, काही शिक्षणाच्या रूपाने, काही व्यवसायाच्या रूपाने, ज्या ज्या निमित्ताने ज्या ज्या कुटुंबाचा आपला संबंध येतो ती कुटुंब आयुष्यभर एकमेकाचा स्नेहसंबंध टिकवण्यासाठी आपल्या संस्कृतीने आपल्याला 2 वेळा सांगितलं. लक्षात काय? एकमेकाचे संबंध टिकवण्यासाठी. आता अलीकडे त्याला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, पुन्हा कशाचा वाढदिवस चालत राहतो. तसा काळ असतो त्या पद्धतीने लोकांना एकत्र करण्यासाठी. पण आपल्या संस्कृतीने आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या की तो शब्द जरा ग्रामीण आहे, मरणाधारी का तो तुमचे एकमेकाचे संबंध टिकवण्यासाठी त्या कुटुंबात कुणीचा कोणाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबात जाऊन आपण त्यांचं सांत्वन करत असतो. आणि त्या कुटुंबात विवाहादी वास्तुशांती असेल, कोणताही उत्साहपूर्ण कार्यक्रम असेल त्यावेळेला आपण त्यांना भेटून त्यांच्या उत्साहाला वृद्धिंगत करत असतो. ही आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. आणि म्हणून या निमित्ताने या पाटील परिवाराचे सर्व इष्ट मित्र सखे स्वैरी हितचिंतक आपण सगळेजण आलात, त्याबद्दल या परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे. जरा अजून एक गोष्ट बोलून जातो. आपल्या लग्नाला, आपल्या काही उद्घाटनाला, आपल्या ठिकाणी कुटुंबात दुःखद घटना घडली तर त्यांचे रक्ताचेच नातेवाईक येतात का फक्त? माझं ते एक वाक्य नेहमी असतं, रक्ताचे नाते जेवढे मजबूत असतात त्याही पेक्षा विचाराचे नातेही ताकदवर अधिक मजबूत असतात. आणि म्हणून 18 कुठे जाती जमातीचे लोक, विविध धर्मपंथाचे लोक आपला कौटुंबिक जिव्हाळा, आपले कौटुंबिक स्नेहसंबंध दृढ करत असतात. त्या निमित्ताने आज आपले आबा यांच्या कुटुंबात त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती वैकुंठवासी सुनीताताई यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हरिभक्तीपरायण श्री क्षेत्र पंढरी येथील पडकरी संघटनेचे उपाध्यक्ष आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौरे महाराज चे वडापरीचे हरिभक्तीपरायण बबन बोधले महाराज, आपण दोन्ही उत्कृष्ट मृदंगाचार्य, इथं जमलेले सगळे पडकरी मंडळी, आपल्या सर्वांच्या वतीने आईसाहेबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी निवडलेल्या अभंगाचं छोटंसं चिंतन करायचं. जहांगीर पाटलांच्या माध्यमातून आबांनी आग्रह केला, काका पण आले, त्यांनी पण भेट घेतली, बबन महाराज वगैरे, आणि आबा पण पंढरपूरच्या वारीच्या वेळी भेटले. जे सोले पाटील तिकडे जामखेडकरांचा आमचा खूप संबंध आहे, त्यांनी पण फोन केला आणि आपल्या सर्वांच्या भेटीगाठीचा दर्शनाचा योग आहे. जे चौरे महाराज आले त्याबद्दल त्यांना पण खूप खूप धन्यवाद देतो. ही परंपरा खूप मोठी आहे ना, कायमस्वरूपी. आज कीर्तनकाराची संख्या खूप वाढलेली आणि वाढणंही गरजेचं आहे. लोकसंख्या वाढली तरी ती वाढलं पाहिजे. लक्षात काही लोक म्हणत असतात फार कीर्तनकार झाले, फार कीर्तनकार झाले. पहिलं मारुतीच्या देवळापुढे शाळा भरत होती, आता कारखान्यावर साखर शाळा भरायला लागली का शिक्षणाची गरज म्हणून. तसं आता अध्यात्म, विज्ञान, समाजकारण अनेक अंगाने समाजाला अध्यात्माने कसा विचाराने मार्गदर्शन दिलं हे सांगण्यासाठी शेकडो कीर्तनकाराची गरज आहे. आज एवढ्या वारकरी शिक्षण संस्था झाल्या, जुन्या काळामध्ये आता किती उत्कृष्ट मृदंगाचे आहेत.
तुमचे गुरुवरे मार्टी व कुरेकर बाबा म्हणायचे की पप्पाच्याला थाप टाक म्हणलं की ते धुमाकूनच थाप टाकायचे लक्षात. म्हणजे इतकी अप्रगत अवस्था होती. मला एक जण भेटले कचोरी महाराज, ते म्हणजे मी लहानपणी बोल शिकलो पप्पाजाचे काय धूम दापडा फिर टाकता नाही भिरण 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 तपेलीचे लांब जोडी तपेल सांभाळतो. हा काल कुठे. आणि आज जो ध्रुपदमान आहे हा आज आमच्या वारकरी संप्रदायात आला. अनेक प्रकारचे कलावंत हजारो तयार झाले. हा खऱ्या अर्थानं सोनेरी काळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमच्या पुरुषच नाही पण आमच्या माता भगिनी सुद्धा भागवतात झाल्या, कीर्तनकार झाल्या, प्रवचनकार झाल्या. शेकडो मुली शिकतायत, शेकडो विद्यार्थी शिकतायत, गायक वादक झाले. तर सुकाळ आहे, अशी काळाची काय आहे गरज आहे. हे जरी खरं असलं तरी आमच्या फळ परंपरेनं मात्र नेहमी सगळ्या वेळेला अनुकूल काळ असतो असं नाही म्हणत. कधी निसर्ग प्रतिकूल होतो, कधी समाज प्रतिकूल होतो, कधी आरोग्य प्रतिकूल होतं, कधी आर्थिकता प्रतिकूल होते, कधी सरकार प्रतिकूल होतं. मग मोगलाचं सरकार का आपल्याला अनुकूल होतं का? अशा अनेक गोष्टी आहेत. पण अशाही चढ उतारामध्ये मीठ भाकरी खाऊन पांडुरंगाची वारी आणि पांडुरंगाची सेवा ज्यांनी चालवली ते फडकरी मंडळी आहे. आणि म्हणून चौरे महाराज आपण आलात, आपले अभिनंदन. गोमन महाराज कोणत्याही चरणावर वंदन करतो, सर्वांना धन्यवाद देऊ. दोन्ही चौकदार पाठीमाग आहेत, 2-3 हे सगळ्याचा उल्लेख केला, चौकदाराचा उल्लेख नाही केला तर तेवढ्या खालीच म्हणायच्या राहील. म्हणून मी जरा पाठीमाग आपल्या उपस्थितांना त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद देऊ आणि आपल्या चिंतनाकडे आपण अजून एक गोष्ट बोलून जातो ते म्हणजे सौभाग्य होती वैकुंठवासी सुनीताताई चित्तरंजन पाटील त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. जगात अनेक सगळ्या संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, मग किती संस्था आहेत आता काय तिथे कीर्तना सांगायचं, वेगवेगळ्या अंगाने संस्था आहेत. सगळ्या संस्थेचा कुटुंब, सगळ्या संस्थेचा कणा काय असेल तर कुटुंब संस्था ही कणा आहे. ज्या दिवशी कुटुंब संस्था विस्कळीत होईल त्या दिवशी समाजामध्ये अराजकता माजेल. सगळ्यात मूळ काय आहे तर कुटुंब व्यवस्था, कुटुंब संस्था ही सगळ्यात विकासाची गुरु केली आहे. सगळ्या विकासाच्या वाटचालीचा मूळ पाय आहे. आणि या कुटुंब संस्थेमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव हे जितकं महत्वाचं तेवढंच पती पत्नीचं नातं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पती पत्नी आयुष्यात जीवन जगत असताना मी जरी संन्यासी ब्रह्मचारी जरी असलो तर मी संसाराचा अभ्यास जास्त करणारा माणूस आहे, लक्षात ठेवा. मला एक मोठे कीर्तनकार म्हणले महाराज तुम्ही संसारात एवढ्या बारीक बारीक गोष्टी कशा सांगतात. मी त्यांना उदाहरण दिलं की विहिरीत पोहताना पोहणारा जो माणूस असतो त्याला हाताने पोटाखाली पाणी ओढणं, पाय आपटणं हे त्याच्याकडे काम असतं. पण जे कठड्यावर बसलेले असतात त्यांना काहीच काम नसतं. ते पोहणारा कसा पोहतो ह्याच्याकडे लक्ष देत असतात. तसं आम्ही कठड्यावर बसलेली माणसं आणि तुम्ही संसारात पोहणारी माणसं असल्यामुळे तुम्ही कसं पोहताय त्याचा आम्हाला बारकाईने अभ्यास करण्याचा वेळ असतो. म्हणून मी त्याच्यातली गंमत सांगतो. पती पत्नीचं नातं हे इतकं महत्वाचं असतं महाराज. हे जगतानाच दोन दुजे नसतात, हे एकच असतात. हे जगतानाच एकत्र जगत असतात. त्यांचा प्रत्येक क्षण एकमेकाच्या विचाराने घडलेला असतो. एकमेकाच्या पहिला तरी काळ असा होता की मालक जर गावाला गेल्यानंतर नाही आले तर शेजाऱ्याकडे जायचं आणि विचारायचं तुमची त्यांची भेट झाली का, कधी भेटले होते तुम्ही, मग 5 वाजता त्या दिसले का तुम्हाला, बाजारात होते का, पुण्यात गेल्यानंतर ते यायचं म्हणले का. अशा अनेक प्रकारची चौकशी शेजारी जाऊन करत होते. आता काही नाही. जसं बँक जशी आपलं वाहन नजर गहाण असतं, बँकेत काही कसलं कर्ज बँकेचं घेतल्यानंतर ते वाहन कसं असतं त्याला नजर गहाण म्हणतात. आता तुम्ही सगळे दोन्ही भरवून गहाण आहात. कळलं का? फोन हां गेलं का बाजार, ठीक ठीक. काय काय घेत, ठीक ठीक. तुम्ही घरी काय नाश्ता केलं, काय खाल्लं का नाही, ठीक ठीक. कोणाला बोलत हां ती दुपारची गोळी घेतली का नाही, ठीक ठीक ठीक. परत निघालं नाही, निघालं. टेम्पो मिळाला का, ठीक ठीक. कोणाच्या फोकट गाडी बसत का, ठीक ठीक ठीक. उतरलात का, ठीक ठीक.
कुठं आला मंदिरात आला घरी यायचे का जेवायचं इतकं रोज तुमचा त्याला अपडेट म्हणतात इतकं रोज आहे इतक्या प्रत्येक क्षणाला हे एकमेकाच्या विचारानं जगलेले असतात आणि आयुष्यात येणाऱ्या प्रपंचातील चढ उतार दारिद्र्य आलं तरी आपल्या पतीची साथ कधी सोडत नाही आणि हिताचे चांगले दिवस आले तरी पण कधी साथ सोडत नाही. काय असतं जीवन तुम्हाला सांगतो. एक रनिंग खासदार नाव नाही सांगत आचारसंहितेत तर कोणाचं नाव घेत एक रनिंग खासदार आपण आपलं पथ्य पाळलं पाहिजे. रनिंग खासदार त्यांचे मिस्टर उभा राहिले त्यांनी फॉर्म काढून घेतला. मी घरी गेलो आता संबंध असल्यामुळे घरी गेलो जेवताना ते स्वयंपाक करत होतं वाढत होतं. मी म्हणलं मॅडम तुम्ही रनिंग खासदार असताना सुद्धा शेवटी त्यांचे मालक पडले तुम्ही फॉर्म काढून घेतला. तुम्ही नाही महाराज आपल्या राजकारणापेक्षा आपलं कुटुंब महत्वाचं. इतक्या त्यागाने इतक्या एकतेने पती पत्नीचं जीवन चाललेलं असतं आणि अशा जीवनाच्या वाटचालीत कधी कधी आपल्या कुटुंबातील माणसं प्रतिकूल होतात पण पत्नी कधी प्रतिकूल होत नाही. तुम्ही मनात विचार करा माझं बोलणं जर खोटं असलं तर मला चिठ्ठी द्या महाराज अशा खोट्या गोष्टी कीर्तनात सांगत जाऊ नये. आता ज्याची बायको डिवोर्स घेते त्याचं मी नाही ऐकणार. कुटुंब व्यवस्था म्हणजे कुटुंबातलं असं कुठंतरी घडतं समाजात घडतं. आपण काय करतो निगेटिव्ह उदाहरण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. तसं आपला नियम आहे पोतवृत्तुरीमध्ये आठवभर 8 महिने असणारच तर हजारो कुटुंबामध्ये 22 कुटुंबावर बिघडलेले असतात आणि सरकारचा नियम आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं कारण असं आहे की असं जीवन जगत असताना आणि अचानक आपल्या जीवनाचा साथीदार निघून जातो त्यावेळेला बघा महिलाला तरी रडता येतं मला दुःख व्यक्त करता येतं पण पुरुषाला या सगळ्या गोष्टी त्या मनात ठेवाव्या लागतात. त्या मनात ठेवाव्या लक्षात ठेवा पत्नीचा वियोग हा किती दुःख देतो. आपण रामायणात प्रभू रामचंद्राचं चरित्र जर पाहिलं तर प्रभू रामचंद्र सुद्धा सीते सीते म्हणून झाडाला कवटाळले. सीते म्हणून झाडाला कवटाळले का त्या दैनंदिन जीवनात एकमेकाच्या चढउतारात आयुष्यातल्या सगळ्या प्रतिकूल अनुकूल गोष्टीमध्ये हे जी साथ एकमेकाला दिलेली असती आणि त्या पत्नीच्या निधनाने किंवा पतीच्या निधनाने निर्माण होणारं डोंगरा एवढं दुःख लक्षात त्याच्यामुळे निर्माण होणारे दुःख. आणि दुसरं काय असतं बघा माणसाला दुःख कशाचं होतं दुःख कशाचं होत असतं त्याला आठवणी दुःख देत असतं. कोण देत असत दुःख आठवणी. आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने आपल्याला किती समजून सांगितलं आपल्या विचाराची दिशा किती बदलली आपल्या जीवनामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये आपला बॅलन्स राखण्याचं कसं काम केलं अशा अनेक गोष्टी आज आबांच्या जीवनामध्ये आपल्याला डोळ्यासमोर दिसते. आणि हा वर्षभराच्या काळामध्ये अचानक पत्नी म्हणजे कधीतरी आजारानं वय संपल्यानंतर जाणं वेगळं. परंतु मला माहिती देताना आबाने प्रत्यक्ष सांगितलं की अगदी रात्री आम्ही एक उत्सव करून आलो सगळं झालं आणि पहाटे अचानक बाथरूमला गेले बरोबर आहे आणि पाहतात का बाहेर येईना तर अचानक हा धक्का जर बसला असेल तर ते मन किती व्यथित झालं असेल मला किती आहे बघा. आपण समजून सांगणं वेगळं आपण कोणाचे सांत्वन करायला वेगळं आपण समजून सांगतो तसं नसतं ते विचारायचं असतं. आता मला बाळाकडे बघितलं पाहिजे असं समजून सांगतो. काही काही समजून सांगणाऱ्याला काही काही समजून सांगणारे भेटतात. महाभारत युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर युद्धामध्ये हजारो लोक गेले. 18 अक्षरी सैनिक किती गेले 5 पांडव राहिले त्यांची सगळी मुलं पण गेली महाराज. अशा वेळी द्रौपदीला भगवान परमात्मा समजून सांगताय की द्रौपदी शोक करू नको आत्मा अमर आहे. द्रौपदी शोक करू नको आत्मा अमर आहे. त्याला द्रौपदीचं उत्तर फार मोलाचं आहे. द्रौपदीने सांगितलं कृष्ण तुझी सगळी गीता मला पाठ आहे त्याच्याबद्दल मला काय करायचं पण तू आई हो म्हणजे मुलाच्या मृत्यूचं दुःख काय असतं हे त्यावेळेला. म्हणून आपण सांत्वन करतो समजून सांगतो त्यांना आयुष्यात मिळालेल्या विचारानेही ते स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतात. परंतु आपल्या जीवनातला पक्का साथीदार निघून गेल्यानंतर त्याच्या वियोगाचं जे दुःख असतं ते खूप मोठं दुःख असतं.
कसं शिथिल होईल. मला मी जरा आज अभंग कमी होणार, परंतु थोडी वस्तुस्थिती काय, आपण हे वर्षात ह्या गोष्टी का करतो. अलीकडचं काय झालं, काही झालं की पुरोगामीच आणि कुणी कुणावर बोलू नये. एक जण म्हणलं तुम्ही हे का असं का केलं की म्हणजे ते बँकेचे साहेब म्हणले ते मोठे साहेब असं करा म्हणजे ते बँकेच्या साहेबाला बँकेतलं कळते, यातलं काय कळतंय का. ही संस्कृतीची गोष्ट कोण्या मोठ्या माणसाच्या मार्गदर्शनाने होत नसते. मला हे पिढ्यानपिढ्या युगानुयुग ऋषी मुनींनी आपल्या जीवनाची हाडाची काळ करून मला लोककल्याणाच्या विचाराची सैद्धांतिक देणगी आपल्याला दिलेली असते. कुठंतरी इंजिनियर झालं, BA झालं, साहेब झालं, जमलं का. आता थोडंसं मी जरा आगाऊपणा करतो, मला खरंच सांगा शिकलेल्या माणसाला काय कळतं. म्हणजे मी अडाणी म्हणून नाही, मी आष्टरचा ग्रॅज्युएट आहे. मला मी लॉला ॲडमिशन घ्यायला सांगतो होतो, पण माझे गुरु महाराज म्हणले अरे आपली परंपरा चालवायची कशाला, म्हणजे कोर्टात जाऊन लोकांची वकिली करण्यापेक्षा देवळात जाऊन समाजाची वकिली कर म्हणून मी हे मार्ग बदलला. आला लक्षात. मी संत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 9 वर्ष काम केले. मी शिक्षणात आणि भेटण्यासारखं नाही, पण खरंच सारखा शिकलेल्या लोकांना किती कळतं. वकिलाला कायदा कळतो, औषध कळतं. डॉक्टरला औषध कळतं, कायदा कळत नाही. आणि घर बांधायच्या दोघाला बी कळत नाही. त्याला कोणाकडे जावं लागतं. हा इंजिनियर म्हणतो मला बी सगळं कळत नाही. स्टील डिझाईन वरून आणा, आर्किटेक्ट वरून आणा. माणसाला किती कळतं. महाराजाला परमार्थातलं कळतं का व्यवहारातलं कळतं. परमार्थातलं कळतं का व्यवहारातलं कळतं. महाराजाला महाराजाचं पोट दुखायला लागलं, महाराज कोणाकडे जाते. डॉक्टर म्हणजे झोपले. जीभ दाखवली, दात दाखवली, डोळे दाखवली, फक्त खिशे दाखवा म्हणत नाही, तेवढीच गोष्ट चांगली. मग डॉक्टरांनी सांगितलं बघा तुमची शुगर वाढलेली आहे, तुम्हाला गोड खाता येणार नाही. तुमची BP वाढलेली आहे, तुम्हाला मीठ खाता येणार नाही. तुमचा अल्सरचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तुरीची डाळ खाता येणार नाही. पहिल्या दिवशीच्या पंक्तीत महाराजांनी पावशेर जिलेबी खाल्ली. दुसऱ्या दिवशीच्या पंक्तीत त्यांनी म्हणली ही जिलेबी तुम्हाला नको म्हणलं का. म्हणजे काल त्यांच्या आमच्या ठोकबाईच्या घरी पावशेर जिलेबी खाली आज का नको म्हणता. काल मला माहीत नव्हतं मला शुगर आहे, हे माहिती कोणाला डॉक्टर. म्हणून माझी सगळ्या शिकलेल्या लोकांना विनंती, तुम्ही शिकलात म्हणजे फार मोठे झाला असा गैरसमज करूनच घेऊ नका. का आपल्याला तेवढंच कळतं, जास्त नाही कळत. तेवढं कळतं मुलगी कलेक्टर होईल, जिल्हा सांभाळेल. नगरला एक लखीना कलेक्टर आला तेव्हा इतकं सुंदर प्रशासन केलं की त्याला लखीना पॅटर्न म्हणतात. मुलगी कलेक्टर म्हणून जिल्हा चालवी, पण तिला पुरवड्याचं चीक घेता येणार नाही. तिला अवघड काम आहे. जर बॅलेन्स हुकलं तर पातेलं खाली जातं आणि पूर्वी चुलीवर पडते. 90% भाजते, ही कुणालाही नाही जमत. म्हणून ज्या त्या माणसाला जेवढं तेवढंच कळतंय की ज्याने त्यांनी पक्क लक्षात ठेवलं. अलीकडे डॉक्टरमध्ये सुद्धा म्हणतात एकट्याच ओपिनियन घेऊ नका. ते डॉक्टर म्हणले की तुम्हाला मानक्याचं ऑपरेशन करावं लागेल, दुसरीकडे गेलं तर तुमचं गोळ्यावर बघा. केवढं कळते. म्हणून कुणी एखाद्या मोठ्या माणसानं सांगितलं म्हणून आम्ही धर्मसंस्कृतीचे नियम बदलले असा जर विचार करत असाल तर आपण चुकीच्या मार्गाने जातो. आणि मी नेहमी सांगत असतो बरं का, पळणाऱ्याच्या मागं कधी लागायचं, बरोबर पळणारी माणसं जागेवर येतात. मारुतीच्या मंदिरापासून जर दिंडी निघाली मोठ्या शहरात तर म्हाताऱ्या माणसांनी दिंडीच्या मागं पळायचं नसतं. दिंडी फिरून कुठे येणार आहे, मंदिरात येणार आहे, देवळात झोपून राहायचं. तसं आजच्या काळात ही दिंडी इतकी पळायला लागली की फिरून कुठे येणार आहे, तिथंच येणार आहे, कुठं कळत नाही. साखर कारखाने निघाले गेले की गुळाचा चहा काढणारी माणसं अप्रगत, गरीब, दरिद्री, साखरेचा चहा काढणारे, साखरेचं पुरण, साखरेचं प्रमाण होता होता साखर एवढी वाढली की आता 50% लोकांना शुगर आहे माझ्यासही. बरोबर. आणि आता सांगतात का आम्हाला गुळाचा चहा पाहिजे. दिंडी फिरून कुठं आहे, कुठं आहे. आता हे सांगून कीर्तनाचा वेळ घेत कुणी कुठं पळत नाही महाराज. कुठं कुणी पळत नाही. त्यांना बाकीच्या पंथात तर असं झाले महाराज वारकरी संप्रदाय किती आम्ही ओढावा. लोक म्हणजे कुठं म्हणलं काय काळजी करू नका. काय झालं, कोंबड्या पाळणारे लोक असतात बघ, ती कोंबड्या फिरत 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 दुसऱ्या गल्लीत गेल्या. गल्लीत गेल्यानंतर तिथल्या बाईने काय केलं, त्या कोंबड्या आपल्या डाळ म्हणतात त्याच्या खाली कोंडून ठेवल्या. म्हणल्या त्या कोंबड्या आपल्याच आहेत. त्या
बाईचा मुलगा शाळेतून आला की मला आई वेळीच आहे म्हणला इतक्या लोक कोंबडे दारीत असतात ते म्हणजे त्या झापाखाली घालून दगड ठेवायचे ते आई शेतात गेली त्या पोरानं दगड बाजूला काढला त्या कोंबड्या हळूहळू दिवस मारतात आपल्याच घरी आल्या तसं ह्या कोंबड्या कोणत्या कुठल्याही पंथामध्ये फिरल्या शेवटी त्याला समाधानासाठी ज्ञानोबा तुकोबाराच्या घडलेले इतके पुरोगामी विचार इतके वास्तववादी विचार जगात कुठेच आणि म्हणून या संत परंपरेच्या नियमानुसार आपण चिंतन करतो ते कशासाठी करायचं आपण वर्षश्राद्ध का करायचं पुण्यतिथी का करायची की आपल्या धर्माचा विधी का करायचा मला एक सानी गोष्टीचं वाक्य पडतं ज्यावेळेला प्रतीके अर्थहीन पूजिली जातात देवाला धर्मयंत्रमय बनतो धर्माच्या रूढी परंपरा लोकांच्या आरोग्यासाठी लोकांच्या कौटुंबिक सामाजिक मूल्यासाठी राष्ट्रीय मूल्यासाठी नैसर्गिक मूल्यासाठी वैश्विक मूल्यासाठी काय मार्गदर्शन करतात ही गोष्ट ज्यावेळेला कळेल त्यावेळेला लोक धर्माचा मार्ग कधी सोडणार नाही साधे रामदेव बाबांनी योग नावाची गोष्ट पुढे आणली सगळे जगातले लोक धर्मपंथ सोडून त्याचा संबंध आरोग्याशी आज आमच्या अडचण अशी आहे की आज आमची संत परंपरा आज आमची भारतीय संस्कृती हे आरोग्याच्या माध्यमातून लोकांना काय देते अलग लक्षात आहार विहाराच्या दृष्टी आता म्हणजे दीक्षित पॅटर्न म्हणजे काय ज्यांनी त्यांनी काय केले दुसऱ्याच्याच घरचं दूध आणायचं त्याला लेबल आपलं लावायचं येथे करायचे साधू तूप मिळेल 50 लाख लिटर जर तूप तुमच्याकडे येत असतं एवढ्या गाई तुमच्याकडे आहेत का गाई दुसऱ्याच्या आणि तुपाला लेबल यांचं तसं दीक्षित पॅटर्न म्हणजे काय युक्त आहार विहार दूध किती येतं आणि लेबल दीक्षिताचं जाऊ द्या मला या ठिकाणी एवढं सांगायचं हे का करायचं हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या व्यथा दोन प्रकारच्या आहेत व्यथा शारीरिक आहे आणि व्यथा मानसिक आहे शारीरिक व्यथा घालवण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार करतो मानसिक व्यथा घालवण्यासाठी काय करायला पाहिजे याचं उत्तर म्हणजे आपली संस्कृती आहे एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झालं ती जागा कशाला धरून करता येत नाही लोकसभा असेल विधानसभा असेल विधान परिषद असेल जिल्हा परिषद असेल कारखाना असेल कोणत्याही ठिकाणचा एखादा सदस्य जर गेला तर पोटनिवडणुकीने ती जागा भरून काढता येते परंतु कुटुंब संस्थेतला एखादा सदस्य गेला आई गेली म्हणजे आईच गेली महाराज बस ते प्रेम जगाच्या पाठीवर आपल्याला कुठेही मिळत कुठेच नाही आई म्हणजे आईच आहे वडील म्हणजे वडीलच आहे बस स्वतःची पॅन्ट फाटली तरी हरकत नाही पण आपल्या लेकराची स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या आयुष्याची बाजी लावणारा बाप पुन्हा नाही मिळत वडील म्हणजे वडीलच वडील जगतोच लेकरासाठी आई जगतेच लेकरासाठी ते एकदा गेले म्हणजे ती माया ते प्रेम कोणातरी मिळत आहे कधीच मुलगा गेला म्हणजे मुलगाच गेला बापचे म्हणजे आम्ही तुम्हाला बापासारखं मानतो माना फक्त चेकवर सह्या तरच मानतो कोणाला हिंदी माने म्हणून आपल्या कुटुंब संस्थेतला एखादा सदस्य गेल्यानंतर मग पत्नी असो पती असो किंवा काय आहे त्यांच्याकडे आई काय तुम्हाला इथपर्यंत येते ना पत्नी असो पती असो कोणीही असो महाराज ती व्यक्ती गेल्यानंतर ती जागा कधी भरून शकत नाही त्याच्यामुळे माणसाच्या मनामध्ये झालेला दुःखाचा डोंगर माणसाच्या मनात निर्माण झालेली ही भावनिक पोकळी भरून काढण्यासाठी आपल्या संस्कृतीने उपाय सांगितला एखादा माणूस जर गेला मृत्यू झाला तर लोक म्हणतात बरं झालं सोमवारचा दिवस होता शिवरात्रीचा दिवस होता असं लोक म्हणतात बरोबर हां बरं झालं सगळे लोक आले मुली भेटल्या का चंदनाची लाकडं सापडली त्यांचे आस्ती चंद्रभागेने नेऊन टाकल्या कुठे तीर्थावर नेऊन टाकल्या त्यांचा धावा आमच्या ठिकाणी केला असं त्याचं काय आहे की त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे जे त्या कुटुंबात दुःख निर्माण झालेलं असतं त्या दुःखाची शिथिलता त्याच्यामुळे येत असते त्याच्यामुळे या विधीमुळे आपण या 10 दिवसाच्या काळात म्हणा किंवा वर्षभराच्या काळात या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोण कुणाला भेटतो ज्याच्यानं आपल्या 5 पिढीचे वय येते भेटतो कोण भेटतो ज्याचे आपले कुटुंबाचे स्नेहसंबंध आहेत ते माणसं येऊन भेटत असतात आणि त्यांच्या भीतीमुळे त्यांनी दिलेल्या
एक असं केलेल्या सांत्वनामुळे आपल्या मनातली दुःखाची व्यथा हळूहळू हळूहळू कमी होत असते. आणि एक दुसरी गोष्ट, आपल्या संस्कृतीने आपल्याला दोन गोष्टी दिल्या, हे दोन पांडुरंगाची पावलं आहेत, हे लक्षात ठेवा. कोणती? एक आपल्याला कर्तव्य दिलं आणि दुसरी गोष्ट आपल्याला कृतज्ञता दिली. काय दिलं? कर्तव्य दिलं आणि कृतज्ञता दिली. आपण कोणी काय केलं पाहिजे, कोणत्या वयोगटात काय केलं पाहिजे, ही कर्तव्याची दिशा आपल्या संस्कृतीने दिली आहे. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, संन्यासी तो संयोग संकल्प तो त्याग संन्यासाचा. पहिल्या टप्प्यात काय करावं? 25 वर्षापर्यंत ज्ञान प्राप्त करावं. ग्रस्त आश्रमात षटकर्म करावे, यजन याजन इत्यादी षटकर्म करावे. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर सरकार आता त्याला सेवानिवृत्ती म्हणतं. काय म्हणतं? सेवानिवृत्ती म्हणतं. त्याला संन्यास म्हणतात. संयोगी वियोग आणि संकल्प तो त्या संन्यासाच्या. कोणत्या वयोगटात काय कर्तव्य करावं, कोणत्या आश्रमात काय कर्तव्य करावं, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या संस्कृतीने केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, बघा, काही सेल टॅक्स, इन्कम टॅक्स आता आलं आणि GST तर अलीकडं गरुड झेपेन आपल्याकडे आली. आता तेवढा सांगायला आपल्याला वेळ नाही, वेळेत कीर्तन संपलं पाहिजे. मला कधी बोलवा, मी जरूर सांगेन की आपल्या संस्कृतीची GST कशी आहे. हे सगळं जुनंच आहे महाराज. हे बघा, माणूस हा केंद्रबिंदू मानून माणसाच्या सर्वांगीण विचारासाठी, विकासासाठी दिलेले विचार म्हणजे आपली संस्कृती आहे. जरा एक वाक्याचा आगाऊपणा करून आपल्या अभंगाकडे ओढतो. ज्या काळात शिक्षण नव्हतं त्या काळात माणसाला संस्कृती कळत नव्हती महाराज, आलं लक्षात. पण आज शिक्षण इतकं प्रगत झालेलं आहे, त्यामुळे आपली संस्कृती जाणून घ्या, संत विचार जाणून घ्या. संत विचारातली वैज्ञानिकता, सामाजिकता. मी उदाहरण सांगतो, एक अर्थशास्त्राचे PhD झालेले. मी त्याला म्हणलं संत वाङ्मय आणि अर्थशास्त्र याच्यात समन्वयात्मक तुम्ही लिखाण करू शकता. मला ते काय म्हणले की महाराज, संत वाङ्मयामध्ये अर्थशास्त्राचे फार पॉईंट सापडत नाही. त्याला म्हणलं, सर, अर्थशास्त्राचे दोन प्रकार आहेत, एक व्यावहारिक अर्थशास्त्र आणि दुसरं कल्याणकारी अर्थशास्त्र. व्यावहारिक अर्थशास्त्र म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये झाटे पाटलांनी गुंतवले तर 1.25 लाख रुपये कसे झाले पाहिजे ते चिरंजीवाला जे मार्गदर्शन त्यांचं मिळतं, बरोबर आहे. किंवा उद्योग व्यवसाय झाटे पाटील समोर घेऊन त्यांचं नाव घेतलं, तर सोले पाटलाचं नाव घेतलं असतं, पण ते CEO आहेत लेखक संघाचे नगर जिल्ह्याचे. अलग लक्षात त्यांचा भाग आहे. व्यवहारामध्ये आपण काय करतो, रुपयाचे 110 रुपये कसे होतील, 1.25 रुपये कसे, त्याला व्यावहारिक अर्थशास्त्र म्हणतात म्हणलं सर. आणि दुसरं कल्याणकारी अर्थशास्त्र. या भीमा डॅममध्ये किती 1000 कोटी रुपये गुंतवणूक झाली, त्याच्यामुळे त्याच्यातून किती लाख कोटी पाणीपट्टी मिळाली हा विषय नाही. त्याच्यात किती हजारो कोटी जरी झाली ते किती लाख शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आली आणि त्या जमीन ओलिताखाली आल्यामुळे किती लोकांची गरज झाली, किती लोकांची पोरं शिक्षण शिकून मोठी झाली आणि त्यांच्या संसारात सुखाचे दिवस आले. हे त्याला कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. ते म्हणजे मला ही नवीन कन्सेप्ट आलेली आहे. म्हणजे ही नवीन कन्सेप्ट तुमच्याकडे आलेली आहे, पण आपल्या ऋषी मुनी साधू संतांची जुनीच कन्सेप्ट आहे. म्हणून माझी शिकलेल्या लोकांना विनंती आहे, आता केवळ पूजापाठ म्हणून आपल्या धर्मसंस्कृतीकडे पाहू नका. आपली धर्मसंस्कृती समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या विचाराची दिशा देण्यासाठी सक्षम आहे. तुम्ही फक्त त्या नजरेने त्याचा अभ्यास करा, आपलं पोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आबांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये वैकुंठवासी सौभाग्यवती सुनीताताई, पाटीलताई त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली व्हायची. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज एक महत्वाचा विचार सांगतात. प्रत्येक मनुष्य काही करतो त्याला काहीतरी फळ मिळावं म्हणून करतो. काही पण मनुष्य कोणताही काम करतो, व्यापार काहीतरी फायदा व्हावा, शेती काहीतरी उत्पादन व्हावं, माणूस समाजकारण करतो, आर्थिक फायदा नसला तरी कीर्ती तरी कोणत्या ना कोणत्या रूपाने काहीतरी फायद्यासाठी काम करत असतो. आणि जिथे फळ मिळत नाही तिथे माणसं अस्वस्थ असतात, उदास असतात, बेचैन असतात. त्याचं मोठं उदाहरण सांगतो. दशरथ राजा हा अयोध्येचा राजा होता.
परंतु दशरथ राजाला मुलगा नव्हता, म्हणून तो दशरथ राजा म्हणायचा, पुत्र हिनसे मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. हा, मला मुलगा नसल्यामुळे एवढा मोठा वैभवशाली नीती संपन्न राज्य आहे. ते राज्य कसं होतं? 18 वनस्पती आदर्श राज्याची कल्पना आहे. आदर्श निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड असली किती झाडे 18 भार वनस्पती फळी फुली गळती आपल्याकडे काही झाला
फुलच नाही, शो पीस. काही झाडाला फळच नाही, पण 18-12 वनस्पती, फळी फुली उगरती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. जरा ह्याचे निकष बघा. प्रगत राष्ट्राचे निकष. वृक्ष भरपूर असले पाहिजे, पाऊस भरपूर पडला पाहिजे आणि नैतिकता असली पाहिजे. दया घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्यांनी राजवैभव त्यागलं असं या प्रमाणातून आपण लक्षात घेतो. पण एवढी अनुकूलता अलीकडच्या काळात आपल्या कल्पना सुद्धा आपण म्हणतो विजन 2020 काय घडणार पुढच्या 20 वर्षाचे. पण संतांचे विजन ऐका कलियुगाची थोडी जरा आपण पुढे डोळ्यासमोर ना काय विजन आहे, काय दृष्टिकोन आहे, निसर्गात बदल काय होईल, माणसाचे मानसिकतेत बदल काय होईल, कुटुंब व्यवस्था कशी आहे, काय झालं आपल्याकडे. बस पत्ते खेळतात ना बघा, कीर्तन चालणार चाल आपले. आणि काही काही महाराजांना पूर्वग्रह दूषित म्हणतो. पूर्वग्रह दूषित कसं अगोदरच लोकांच्या पोरांच्या डोळ्यात असे घातून जातो धर्म ही आपल्याची बोळी आहे आणि कथा कीर्तन प्रवचन ही वाया मागण्या माणसाचं काम. चांगल्या चांगल्या माणसाचं काम वेगळं. पत्ते खेळलेच पाहिजे, दारूची दुकानं चाललीच पाहिजे, अलग लक्षात वाटोळ होऊन दवाखाने चाललेच पाहिजे, ही विजय आपल्या गैरसमज आहे. त्याच्यात मला एक दृष्टांत आठवतो बा. विजय कसा असतं, पूर्वग्रह दूषित कसा असतो. एका बाईने आपल्या लेकून असं अन्नामध्ये टाकले, बाई पाणी दिली, अंगणामध्ये असलेले बाळ लहान होता, बाई पाण्याला गेली, हापशावर गर्दी होती, तोपर्यंत एक साप सरसळ सरसळ त्या बाळाजवळ आला. पण त्या बाईने एक मुंगूस पाळला होता. त्या मुंगसाला वाटलं लहानपणापासून या माऊलीनं आपल्याला लेकरासारखं सांभाळलेलं आहे, हिच्या लेकराला वेळ आली तर आपण थांबून चालणार नाही. ते मुंगस त्या सापाच्या अंगावर धावून गेलं आणि त्या सापाचे तुकडे तुकडे केले. त्याच्यामुळे त्याचं तोंड रक्तानं माखले गेले. त्याला असं वाटलं मी ह्या बाळाला वाचवल्यामुळे माझी मालकी मला शाबासकी देईल, म्हणून ते उंबा ठेवून येऊन थांबलं. बाई तिथून पाण्याची गाडी घेऊन आली होती. त्या मुंगसाचं तोंड रक्तानं माखलेलं पाहिलं की बाईच्या मनात एकच विचार आला, माझं लेकरू आणि मुंगसाशिवाय घरात कुणीच नव्हतं. ज्या अर्थी मुंगसाचं तोंड रक्तानं माखलेलं आहे त्याचा अर्थच माझ्या बाळाने चावून चावून खाल्लं. त्या बाईनं तशीच खाल्लं. त्या काळात 15 लिटरची घालून होती, आता हळूहळू कमी होतो, आता पाऊचच आली. काय हे बघा, गरजची गरज असते, फक्त आकार बदलून येतो. पहिल्या काळामध्ये आपल्याकडे ते पकाल घेऊन यायचे पाण्यासाठी, आता टँकर येते. फक्त चमड्याच्या साठवणीचं रूपांतर लोखंडात झालं, टाकीमध्ये झालं. काय झालं पहिल्या काळात आपल्याला इंधन म्हणजे सरपण लागत होतं, आता गॅसची टाकी आहे. असं थोडंच आहे. पहिल्या काळामध्ये सरपण लागत होतं, आता मात्र आपले दाब पाडून चुलीचं म्हणजे फक्त काळ बदल म्हणजे काहीच नसतं. बघा मला मी बोलताना सुधारणा म्हणजे काय, गरजा कधीही बदलत नसतात, गरजा फक्त आकार घेऊन बदलत असतात. जुन्या काळात बायका 9 वारी साडी नेसत होता होता 6 वारीचा पैसा होता पंजाबी वगैरे असं कळलंच नाही. मला एका पोराने विचारलं, मला पहिल्या काळात आई म्हणत होती, थोडं मम्मा म्हणत मम्मी म्हणायचे, आता पोरे मम्माच म्हणायचे. का म्हणून ठीक आहे का त्या भागवतात केलेले काय, पण महाराजाला 1000 जवळ उत्तर द्यावं लागतं. मी म्हणलं त्या काळात मम्मीच्या डोक्यावर पदर असल्यामुळे लोक मला व्हॅरायटी होती, आता पंजाबी ड्रेस असल्यामुळे डोक्यावर पदर नसल्यामुळे लेकर म्हणजे मला तरी व्हॅरायटी का द्यायची. मम्मीचं मम्मा झालं मला काय आता सांगता येत नाही. मला सांगण्याचं कारण या ठिकाणी असं आहे की आज आपण पाहतो गरजची गरजच आहे. मला काळ कोणताही असो, मला एक जणांना मुलाखत घेतलं, विचारलं पत्रकारांना, मला आता लोक एवढी शिकायला लागलेले. भविष्य काळात लोक कीर्तन प्रवचन मंदिरात जातील का, दिंडी निघेल का, काय होईल का, ह्याचा टिकणार नाही. महाराज पत्रकारांना विचारले साहेब लक्षात ठेवा, जात धर्म पंथ प्रदेश शिकलेला हाडानी सत्तेत असलेला नसलेला फुटपाथवर झोपणारा आणि अब्जाधीश या पौरात्य देशातला पाश्चात्य देशातला कुणी माणूस असले सर्वांच्यासाठी मूलभूत 2 गरजा आहेत. मूलभूत 2 गरजा आहेत. कुठल्याही देशातला कुठल्याही जातीचा कुठल्याही परिस्थितीचा कुठल्याही वैचारिक स्तरातला असू द्या,
आरोग्य नीट राहावं आणि माणसाच्या मनातली सत्प्रवृत्ती नीट राहावी, या दोन गरजा अखिल मानवजातीसाठी आहेत. लक्षात, अखिल मानवजातीसाठी आहे. आणि आरोग्याचा सिद्धांत, ज्या दिवशी आपलं आरोग्य बिघडेल त्यावेळेस माणूस मरेल, आणि ज्या वेळेला समाजातली सत्प्रवृत्ती संपेल त्यावेळेला समाजात अराजकता माजेल. आणि या दोन गोष्टीची शिकवण अध्यात्माशिवाय कोणीच देत नाही. फक्त अलीकडे सुधारणा कसं चालू आहे, बस एक कलेक्टर साहेब चालले होते जवळजवळ, त्यांच्याकडे 1.5 कोटी रुपये होते. प्रवास करता करता रस्त्याने जाता पाऊस जास्त पडला, चिखल झाला, त्याची गाडी फसल्यावर त्यांना पंचायत वाटतं आता सूर्यास्ताला चाललेले असले तर 1.5 कोटी रुपये कुणी जर हे केलं तर काहीतरी पुढचे 20 परिणाम होईल. तेवढे 20 ते 25 तरुण धावून आले, त्यांनी गाडी अशी ढकलली, काढली. त्यांनी 200 रुपये काढले, त्याला दिले. तर त्यांनी विचारलं, तुम्ही तरुण आहात पोराव, आणि तुम्ही इतक्या माळ राहणार अचानक सूर्यास्ताच्या वेळी इतकं इंच कसं काय तुम्ही? म्हणजे आमचं साहेब आमचं कामच आहे काय, कोणाची गाडी फसली ती ढकलून द्यायची आणि जे पैसे देतील ती घ्यायचं आमचं काम आहे. ते म्हणजे पावसाळ्यात ठीक आहे, तुम्ही उन्हाळ्यात काय करता? उन्हाळ्यात सुद्धा हेच काम करतो, टँकरने पाणी आणायचं, चिखल खायचं आणि गाडी फसली ती ढकलून द्यायची. आजचा काळ असं ते काळ, आजचा काळ असं ते चिखल घालणारे हेच आणि ढकलून देणारे हेच, रासायनिक खतं वापरायला लावणारे हेच, आणि आता काय केलं पाहिजे सेंद्रिय खते वापरणार म्हणणारे हेच, म्हणजे चिखल करणारे हेच, ढकलून काढायला म्हणणारे हेच. फक्त मला जो तो माणूस पुढच्याचा कसा वापर करावा याच्यापेक्षा विचार करत नाही. या जगाच्या पाठीवर एकच जात आहे, त्यांचं नाव संत. त्याने आपल्या जीवनाची रांगोळी जायची हरकत नाही, पण समाजाचं कल्याण, समाजाचं आरोग्य नीट कसं राहील आणि समाजामध्ये सत्प्रवृत्ती कशी नीट राहील हे फक्त संतच करू शकतात, हे अध्यात्मच करू शकतात. मी म्हणलं साहेब किती शिक्षण प्रगत होऊ द्या, चंद्रावर जाऊन उंदरावर बसून मांजरी बरोबर उष्ट खाऊने काही फरक पडत नाही. पण ज्यावेळेला आरोग्याचा विचार येईल आणि समाजाच्या सत्प्रवृत्तीचा विचार येईल त्यावेळेला अध्यात्माची समाजाला गरज आहे. तुम्ही काळजी करू नका. आता चंद्रावर वस्ती व्हायची, मी ऐकलंय चंद्रावर शाकाहारीच माणसं जगतात, मांसाहारी जगत नाही. पण मुलं ज्यावेळेला चंद्रावर वस्ती होईल तिथं सुद्धा विठ्ठल मंदिर असेल आणि तिथं सुद्धा आम्ही असू पुढची पिढी तिथं जाऊन सप्ताह करतो. काय बाबत राहतो ही त्रिकालवादी सत्य अशा प्रकारची समाजातली गोष्ट आहे. आपण या ठिकाणी एवढ्या मुद्द्याचा विचार करत आहोत की आज आदर्श राज्य म्हणजे काय? 18 भार वनस्पती, फळी फुली उडती, 22 पोखरणी नदी गंगा वाहते, असं दशरथ राज्याचं राज्य होतं. फक्त काय नव्हतं, मुलगा नाही आणि त्या संसाराला काय नाही, फल नाही, असं त्या काळात कल्पना. कसं शाळेत मुलगा जातो, कशासाठी जातो? नोकरी लागावी, काही उद्योग करावा, फल. आपण शेतात फिरतो, काय करावं? गाजर कुटावं यावं म्हणून फल. आता थोडं मला माफ करा, मी चौकीला ऐकलेले शाळेतले गाणे कोण तर कसं करतो? कोंबडा कुकतो, कोंबडा कुकतो, पैसा मागतो, पैसा कशाला, बायको करायला, बायको कशाला, लेकरं व्हायला, लेकरं कशाला. त्या कोंबड्यालाच विचार मी काय म्हणजे ह्याला चैन म्हणायचं लक्षात. प्रत्येकाला फलाची अपेक्षा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्य जन्माला अनेक वेळा आम्ही आलो आणि गेलो, पण जन्म सफळ कधी झाला नाही. पण आज मात्र मनुष्य जन्माला आल्यानंतर आम्हाला सफलता वाटायला लागलेली आहे. ते अभंगाच्या पहिल्या
जन्मालो त्याचे आधी फळ झाले साचे जगद्गुरु तुकोबाराय अनुभव सांगतात. मनुष्य जन्माला आल्यानंतर आज मात्र सफलता प्राप्त झाली. जगद्गुरु तुकोबाराय त्याच्यामध्ये एक शब्द वापरतात, साचे. फळ झालं कसं झालं? साच. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. खऱ्या अर्थाने सफलता प्राप्त झाली. काय सफलता प्राप्त झाली? बघा, प्रत्येकाचं फल वेगळं. उद्योग करणाऱ्या उद्योजकाचं फल धंदा तोट्यात यावा, नफ्यात यावा, नफ्यात येणे फल. विद्यार्थी शाळेत जातो, अभ्यास करतो, पास व्हावा का नापास व्हावं, पास होणे त्याचं फल आहे. चांगली डिग्री कमवून नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला म्हणजे नोकरी लागा वाटते का डोनेशन पुढं वाटतं? काय लागा वाटतं? नोकरी लागणे त्याचं काय आहे? फल आहे. प्रत्येक गोष्टीचं फल आहे. एखाद्या आखाड्यात पहिलवान उतरला, मग तो त्या कुस्तीत यशस्वी आहे त्याचं फल आहे का मॅनेज होऊन पडावं फल आहे? आता सगळ्यातच मॅनेज चालले. कशात मॅनेज आहे? कोण कुठं कधी मॅनेज होईल काही सांगता येत नाही. कोणता विषय कोणत्या रामाकडे कवाही ते सांगता येत नाही. तुम्हाला काही वाटलं की वेगळं नाही, मला फक्त लंकेतलं सांगायचं होतं. ही गोष्ट वेगळी मला. पण खऱ्या अर्थाने सफलता कशात? प्रत्येकाची सफलता स्वतः दिशाची सफलता. आपल्याला फळ मिळावं. साहित्यिकाची सफलता कशात आहे? साहित्यिक जो असतो त्याला जर एखाद्या शब्दाची संधी प्राप्त झाली तर व्याकरण शिकणाऱ्या कोणाला माहिती होतं त्याला किती आनंद होतो. पुत्र जन्म समक केला. 60 वर्षापर्यंत मूल झालेला नसाला मुलगा जळतो, त्याला जेवढा आनंद होतो तेवढा त्याला आनंद होतो. त्या क्षेत्रातली माणसं पाहिजे, कुणालाही काहीच होत नाही. साखरे महाराजांच्या आश्रमामध्ये डागर आले, डागर पद्मश्री शंकर बापू काय वाजवायला बोलता बोलता तरी बापूने असा खर्चे लावला. मला गायला या म्हणजे अगोदर माझं आयुष्य ज्या म्हणजे का कॉलेजच्या शिक्षणात केलं, संस्थांच्यात गेला. मला तरी फार गाता नाही आलं तरी मला जगातल्या सगळ्या टॉपर गायकाची संगती मिळाली पद्मश्री बापूंच्यामुळे. काय खर्च लावला मला त्याने. खर्च लावल्यानंतर ते दारू सुद्धा म्हणायचे बाप आहे, बाप आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सांगलीचे त्यांचे पाहुणे होते, ते आले. ते म्हणजे काय शंकर रावला काय वाटालो वर झाला रेडक्यासारखं वाटालं. माझा डागर कौतुक करतो. ह्या गुरु राखणाऱ्या माणसाचं मूल्यमापन जमल का? तसं संधीचा आनंद किती होतो त्याला व्याकरणाचा माणसाला पाहिजे. पुत्र जन्म समक केला. पुत्राला जन्म दिल्याचा जेवढा आनंद आहे तेवढा व्याकरणाच्या संधीचा त्याला आनंद असतो. असो प्रत्येकाचं साध्य अशा वेगळं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सफलता कशात वाटते? संतांच्या जीवनाची मृत्यू लोकात येण्याची सफलता कशात आहे? माझी संसार सफळ झाला गे Oh,
आजी संसार सफळ झाला गे माये देखील पायी डोळाचे किंवा सोनियाचा दिवसाची अमृते पाहला नाम कविता रूपी प्रगट पै झाला देखील तुमचे देखील तुमचे चरण निवांत राहिले मन तुकोबारायांचा आता खोटे झाली म्हणा तुमची चरण देखूया भगवत दर्शन होणार ही सफलता साधकाच्या जीवनातली आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात माझा हा संसार सफल झाला. संसार म्हणजे जन्माला येणं हा संसार माझा यशस्वी झाला सफल झाला का भगवंताचं दर्शन झालं. तर एखादा मुलगा 10वीला किंवा 12वीला महाराष्ट्रात पाहिला आला निकाल जाहीर होण्याचा पत्रकार त्याच्याकडे येतात. आता निकाल जाहीर होणार आहे त्याच्या अगोदर त्याची मुलाखत घेतली जाते. आणि तू झोपडीत राहणार. मी एक सांगू टाकतो नेहमी करता शहरातल्या माणसापेक्षा खेड्यातली माणसं जास्त पुढे का जातात त्याला माहिती आपल्याला पर्याय नाही. ज्याला जास्त प्रस्थापित असेल ना त्याला असं वाटतं आपल्याला काहीच गरज नाही. अजून बघा खेड्यातली मुलं मोठ्या नोकरी लागतात आल्यानंतर आपल्या डोक्यावरचं मुकुट असतो मग ते मिलिटरीत असो कशात असो की आपल्या गरीब आई बाबाच्या घटना का त्याला माहीत आहे संघर्ष केले तर आपल्याला हे नाही. अजून बघा शेळी राखणारी सामान्य घरातली पोरं जेवढी शिकतात ना तेवढं मोठ्याची अडचणी मोठी माणसं मला ती मोठ्या घरात केली जाते तर ती म्हणते महाराजांना एवढीच काळजी वाटते पोरांना लवकर घरी यावं म्हणजे बिनडवलं तर घरी यावं. ते खूप करून ठेवले ना माझी पेन्शन भरपूर आहे पण बसून खाल्लं तरी चालत आहे. म्हणून माझी विनंती तुम्हाला पोराला जास्त संपत्ती मिळून देण्यापेक्षा त्याच्यावर शिक्षण आणि संस्कार करा ही त्याच्याविषयीची खरी संपत्ती होती. जर आपण त्याला शिक्षण नाही दिले आणि संस्कार नाही दिले तर तो कधी संपतील काही सांगता येत नाही. आता मी आमच्या संस्थांचे उत्तराधिकारी 15 वर्षापूर्वी मला नियुक्त केली. आता देवगडच्या बाबाने केलं तर नामदेव शास्त्रीजींनी सुद्धा जाहीर केलेलं. मला ते म्हणजे महाराज तुमचंच खरे म्हणजे का आपण उत्तराधिकारी नंतर मिळतो त्याची किती पात्रता हे काय कळतंय. आपल्यात एकत्रच त्याला घडवलं पाहिजे आणि सक्षम केलं पाहिजे. मी तर म्हणत असतो आपलं कर्तव्य कधी संपलं ज्या दिवशी आपल्या संस्थांचे मला मी जाहीर पाठाशी बोलताना सांगितले आपलं कर्तव्य कधी संपलं ज्यावेळेला आपल्या संस्थांचे लोक म्हणते महाराज ते पुढचे महाराज चांगलं बघतात तुम्ही कशाला मध्ये कधी करताय का कसं समजायचं आपण जीवनात यशस्वी झालं. त्यांनी म्हणावं महाराज तुमच्या महागाई आता कसं होईल महागाईची व्हायचीच होईल आता नका आता वेळ निघून गेली. त्याच्या प्रमाणे आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत की त्याला विचारलं त्या मुलाला बाळा की तुझ्या ह्या यशाचं श्रेय कोणाला तू अगदी 99.99% तुला मार्क मिळाले श्रेय कोणाला देतो तर त्यावेळी मुलगा सांगेल की माझ्या आई बापाला देतो ऊस तोडून सुद्धा शिकवलं. बघा ज्याला नेत्र शिकायची खास इच्छा आहे ना ज्या लेकराला खरं शिकायची इच्छा आहे त्याचं एक चित्र सांगतो मी व्हॉट्सअपवर बघितलं. एका ऊसतोड कामगाराने आईबाप काय असतात ते पोराला समजून घ्या. ऊसतोड कामगाराने आपल्या पोराला स्पर्धा परीक्षेसाठी 3 वर्ष ठेवलं पण 3दा पण नापास झाला. आणि त्याने फोन केला बाबा मी 2 मार्क होऊन गेलोय आता मला वाईट वाटतं तुम्ही ऊस तोडावा. आणि मी
तुमच्या घामाचा पैसा शिक्षणात उडवा यश येत नाही. मी पण ऊस तोडायला त्या बापाचं उत्तर आहे. त्यांनी सांगितलं भैया अजून 5 वर्ष ऊस तोडील पण तुला ऑफिसर झालेलंच नाही, तुला ऑफिसर झालेलंच नाही. ही ह्याचं नाव बाप आहे. मुलगा हेच आपलं जीवन समजलेलं आहे. आणि म्हणून अशा मुलाला जर त्याला विचारलं श्रेय कोणाला देतो, तो म्हणतो खरं सांगू श्रेय माझ्या आई वडिलांना देतो, दुसरे श्रेय माझ्या संस्थेला देतो. मला पैसे भरायला फीस भरायला पैसे नव्हते, पण माझ्या प्राचार्याने माझ्या शिक्षकाने मला दत्तक घेतलं आणि सांगितलं तुझा पूर्ण खर्च आम्ही करतो. लग्नाचा मी श्रेय त्याला देतो, माझा शिकवणाऱ्या गुरुजींचा श्रेय देतो. तसं तुकाराम महाराजाला विचारलं महाराज की तुम्ही एवढे यशस्वी झाला संसारामध्ये मृत्यू लोकात सफल झाला, कारण ही सफलता एवढी सोपी नाही. 2दा 3दा काय नेटची परीक्षा दिली, 4थ्यांदा नाही. 12वीला पुन्हा फेल, मार्क कमी पडले म्हणून पुन्हा आणखी परत परीक्षा देतो ना रिपीट. तसं रिपीट एवढं सोपं नाही, इतकं अवघड आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम पटत येते वासुदेव सर्वमिती समात्मा सुधीर्णवाह. अनंत जन्माची पुण्याई लागते, आनंद जन्म हेच करावं लागतं. त्यावेळेला ही गोष्ट घडती. नाही श्रेय कोणाला देणार विचार कोणाला. तर बघा अभंगाचाच उत्तर असतं. आपल्याला गुरुजी गृहपाठ करायला सांगतात. गृहपाठ म्हणजे काय असतं, ते प्रमाण कुणी द्यायची नाही. प्रमाणात सगळं फिक्स बसलं पाहिजे. गाडी फेल झाली पाण्याची पिशवी घेतली, जिथं 18 पारा लागतो तिथं 22 सटकल आणि 12 त्याच्यात पारा असणार. तिथं प्रमाण फिक्स बसलं पाहिजे. आपल्याला गृहपाठ करायला सांगते. गृहपाठ म्हणजे काय असतं, गुरुजींनी शिकवलेल्या धडा विद्यार्थ्याला किती समजलेला आहे. गृहपाठामध्ये धड्याचे खाली प्रश्न असतात, उत्तर कुठं असतं धड्यातच असतं. पोरगा प्रश्न वाचतो, पहिला ती लक्षात घेते. 3ऱ्या पॅरेग्राफच्या 2ऱ्या ओळीपासून 4थ्या ओळी फोन करून ठेवतो. तुम्ही आम्ही सगळे त्याच्यातूनच गेला. तसं अभंगात निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तर कुठं असतं, अभंगात असतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचारलं की महाराज तुमचा संसार सफल झाला म्हणजे तुम्हाला परमात्मा प्राप्ती झाली, याचं श्रेय तुम्ही कुणाला देणार. तुम्ही तुम्ही सांभाळले संती भय निरसनी खंती. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. या सगळ्यांचंच आबाच्या परिवाराच्या वतीने स्वागत आहे. धन्यवाद. विठ्ठल
तुम्ही सांभाळणे संती आम्हाला सांभाळलं. काय झालं? आम्हाला सांभाळलं. काय सांभाळलं संतांनी? आपल्याकडे कीबोर्ड असतो ना, कीबोर्ड कॉम्प्युटर कीबोर्ड, तसं आपल्याकडे डबल कीबोर्ड आहे. कीबोर्ड आहे आपल्याकडे डबल आहे. त्याच्यात शक्ती, भक्ती, त्याग, वैराग्य, शांती, ज्ञान ही एका बाजूला. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, दुराशा ही एका बाजूला. आपलं बोट ज्याच्यावर पडेल ते टाईप होतं त्या कीबोर्डवर. हे इतकं आवड आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एका बाजूचा कीबोर्ड असा आहे जे ते विषयाची दाट झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावून आला पहाडी सदवासनीच्या. अर्जुनाला प्रश्न पडला, देवा आता ते प्रयुक्तोय पापम चरित पुरुषा आणि इच्छांना वासनीय भला दिवेनी विजिता. देवा आडानी माणसं पाप करतात, हे जाणती माणसं सुद्धा पाप करतात का? पुरुषा अतकेन पापमाचरती, जाणती माणसं सुद्धा का चुकीचं वागतात? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. माणसं म्हणतात अडाणी माणसातून एखादी चूक झाली तर जाऊ दे, ती अडाणी. शिकलेल्या माणसातून जर चूक झाली तर माणसं म्हणतात तू एवढा शिकलेला असून असं कसं करतो? पण अडायला तुम्ही म्हणत असं काही करतात. तेव्हा भगवंताने दिलेलं तर खूप महत्व. भगवान म्हणतात कामेश क्रोधेश रजोगुण समभावा महाशम महापात्मा विद्येन भयवैरेण. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे इतकेच बलवान आहेत. कधी कुणाची विचाराची दिशा बदलून कुणाला अडचणीत आणतील हे सांगता येत नाही. एक वाक्य उच्चारतो, लक्षात ठेवा की आपली संत परंपरा, संतांचे विचार हे अंधश्रद्धा नाही, मानवी कल्याणाचे हे चिलखत आहे. चिलखत छत्रपती शिवाजी महाराजांना चिलखत घालून आणि वाघ नका घेऊन जर गेले नसते तर तुम्हाला आपल्याला वेगळा इतिहास वाचावा लागला असता. ते चिलखत आहे. तसं प्रत्येकाने आपल्या लेकरा बाळाच्या जीवनात संस्काराचं चिलखत घाला आणि शिक्षणाच्या वाघ नका त्याच्या हातात द्या. ते कोणालाही पण खाऊ शकतात, त्यांना कुणी पराभूत करू शकत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. तुकोबरा म्हणतात आम्हाला संतांनी सांभाळलं. कुणी सांभाळलं? बरं, सांभाळून द्या. आता 12 वाजत आले नाही. एरवीची कीर्तनं मागं पुढे गेली तरी चालते. मी तर तशी कीर्तन 11:30ला संपवतो. ही पण आबा म्हणजे 12 वाजून 5 मिनिटांनी कीर्तन संपवा म्हणजे बाकी सगळं बरोबर होईल. त्यांना माहीत आहे सध्या सगळी माणसं व्यापात आहेत, नो टाईम. आणि तेवढ्यातून आबासाठी टाईम काढून यायचं म्हणलं तर कीर्तन 10 ते 12 जाहीर केलेले तुम्ही 11:30ला संपवता तर लोकांना थोडी निराशा होईल. आणि म्हणून किमान समारोपाला जरी आलं तरी माणसाला बरं वाटतं. तर तुमचा कोणाचा माझा परिचय नाही, लक्षात ठेवा. पण तुम्हाला सगळ्याला कोटी कोटी मी धन्यवाद देतो. आणि आबाच्या परिवारासाठी एवढ्या व्यापातून आपण वेळ काढणार आहात. आज सगळ्या गोष्टी कोणीच शिल्लक नाही, कोणीच कुठं शिल्लक नाही. मला जितका आता वडावडी सुरू झाली त्या शाळेसारखे ही आता इतक्या शाळा झाल्या. माणसाकडे एक शाळा आहे. ते शाळेमध्ये काय होते की जूनमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी संस्थेची 4 मुलं जमा करतात. पहिलीच्या शाळेची इतका आवड आहे, मुलं जमा करतात. एका मुलाला त्याची आई आंघोळ घालत होती. त्या आईने आंघोळ घातली की गुरुजमिनीची पोट इकडे द्या. मी आहो ते आंघोळ पुसू देते पोट, मी आंघोळ पुसतो का? दुसऱ्या मास्तरच्या शाळा, दुसऱ्या शाळेच्या मास्तरीने हे पोरगणी इतकी परिस्थिती. मला वाटतं काही दिवसांना असं घडेल मला मुलगा जन्मला की ते संस्था चालक म्हणजे हे मास्तर पहिलं शुल्क टोपला आपण घेऊन द्या का शाळेत पहिलं आमचं आहे. जाऊ असा व्यापाराचा काळ प्रत्येकाचा असताना सुद्धा आपण सगळेजण आला. त्याचं कारण आबांच्या कुटुंबावर असलेलं प्रेम आणि आबांचा आपल्या सगळ्या कुटुंबाचा असलेला ऋणाबंध हे जाऊन एवढ्या व्यापातून तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आबाच्या कुटुंबाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद देतो. खऱ्या माझ्याकडे बघू दे जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात तुम्ही सांभाळले संती
भय दिवसाने खंती तुम्ही संतांनी आम्हाला सांभाळलं, त्याचे परिणाम काय? दोन मिनिटात दिग्दर्शन करून सांभाळलं, काय परिणाम काय झालं? तो आमचं भय संपलं आणि आमची खंत संपली. खंत कशाला म्हणायचं? जी गोष्ट अनेक काळापासून आपल्याला मिळायला वाटते ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याला काय असते? खंत. आणि ती गोष्ट मिळाली मला काही खंत राहिलेली नाही. वयाच्या 55 वर्षापर्यंत मुलगा झाला नाही आणि 56व्या वर्षी मुलगा झाला, मग मात्र गावात गाव घेऊन का मुलगा नव्हता. पुत्र हे नशेने राज्य सर्व दुःखाय कल्पते खंत म्हणतात. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अनंत जन्मात मृत्यू लोकात येण्यात आलं पण देवाची प्राप्ती झाली नाही, ते मला खंत होती. आज संतांच्या कृपेने मात्र मला देवाची प्राप्ती झाली, ती माझी खंत संपली. महाराज भय कशाचं होतं? भय कशाचं होतं? सध्या भय लय अवघड आहे. कोणाला कशाचे भय, कोणाला कशाचे भय. कुले स्थिती भय. कुलवान माणसाला पाय घासायला, हा सोनवान माणसाला रुपये जला भय, सुंदर माणसाला म्हातारपणच नको वाटतं. म्हणून मला 70 वर्ष वयाची माणसं जर लग्न करायला आली येताना ते गाय करूनच येतात, बसूनच येतात. पुन्हा त्यांना जर घरी भेटायला गेलं आम्ही म्हणतो ते होते ते नेहमीच, ते नाही की तुम्ही भेटायचं नाही म्हणजे त्याच्यावर सगळं आलो. पण सांगायचं तात्पर्य तरुण माणसाला म्हातारपणाची भीती, प्रत्येकाला भीती. महाराज तुम्हाला कशाची भीती आहे? महाराज म्हणजे काळाची भीती आहे. कशाची भीती? काळाची भीती. पण गंमत अशी झाली की देवा संतांनी सांभाळल्यामुळे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं म्हणजे भगवत प्राप्ती झाली. ते थोडक्यात. मग तुम्हाला भय होतं काळाचं, आता काय झालं? देवाची प्राप्ती झाल्यामुळे भीती राहिली नाही. बरोबर? एक माणूस रस्त्याने चालला, लग्नाचा बाजार केला, चालू आला, गाडी भेटला, टेम्पो भेटला, काय करणार, पायी निघाला. 40 तोळे सून आजच्या भावाने कॅल्क्युलेशन करतो, 35,000चा प्रस्ताव आला, जवळ 1.5-2 लाख रुपये असं निघाला असतं. त्याला वाटलं मागून एक लाईट आल्यात त्याला वाटलं आता कोणीतरी चोराने लक्ष ठेवलं आपल्याकडे, आता आपल्याला पकडणार. आता ते चोर काही येत नाही, वाहनानेच येतात. आणि आता तर काय मला चोरा शेतात चोरी होत नाही, ते एटीएमच फोडतो, चोरीचा प्रकार वाढला. जाऊ काय करावं? एकदम पाठीमागून गाडी आली आणि त्या गाडीला असं ब्रेक दाबून लाईट लागल्याबरोबर इतकी भीती वाटली आता चोराने आपल्याला पकडलं, आता आपल्याला खरं अशी त्याला भीती वाटायला लागली. नेमकं काय झालं? चोर उतरायचे आम्ही गाडीतून, एक PI उतरले गाडीतून. PI उतरल्यानंतर त्यांनी सांगितलं, काका मला ओळखी लागली, मी आता इंदापूरला PI म्हणून बदलून आला. जिथं कोण आले ते मला माहित नाही, मी PI म्हणून बदलून आलेला आहे. तुम्ही ओळखला का? तुमच्या धाकट्या निवडणुकीत मी सुधीर आहे, माझी पहिल्यांदाच PI निवडून आली, ते तर मी नेमणूक झालेली. आता जर धाकट्या निवडणुकीचा मुलगा PI म्हणून असेल आणि तो गाडी घेऊन आला आणि त्याला गाडी पुढे बसवलं तर काही बाजार काढण्याला भीती आहे. ते म्हाताऱ्याची गाडी मागं टिकून बसलं आणि पानाची संची काढली, 25 पानाची एकदाच गोष्टी म्हणजे देठ काढली, कडत तुकायचं का? आता आपल्या साडूचा मुलगा PI आहे आणि तो आता आपल्या गाडी घेऊन चालला, भीती आहे का? तुकाराम महाराज म्हणजे गंमत अशी झाली, माझी भीती कशी की ज्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजाला वैकुंठाला जायचं, बरं आता ती शंकानंतर विचार करू, बरं वैकुंठाला जायचं तेव्हा भगवान परमात्मा आहे. नियम असा आहे मला की देवाची वाहनं जमिनीवर टेकत, जमिनीवर टेकत, पण ते आदर आहे. पण ज्यांच्याकडे ज्यांचं देणे महाराज, बरं का, ज्यांचं देणे ती माणसं काय करतात? वसुली येतात. काळानं सांगितलं तुकाराम महाराज तुम्ही सदैव वैकुंठाला चालला, ती गोष्ट खरी, देह काळाचा आहे, हे आमच्या आम्हाला दिला पाहिजे, तुम्हाला जाता येणार नाही. पण तुकाराम महाराजांना न्यायला देव आल्यामुळे आता काळाची भीती राहिली नाही. तुकाराम महाराज काळ सांगितलं तर त्याला माहिती होते काळाचा वाप आपल्याबरोबर होईल. काळ खाली वाकला, त्याच्या पाठीवर पाय घेऊन तुकाराम महाराज बसले. तुकारामने काळ आता करून शके तुम्ही सांभाळले संत
ठीक आहे आवा आपल्या परिवारातली मंडळी या ठिकाणी या आपण एक अभंग म्हणणार आहोत त्यांच्या परिवारातली मंडळी इथून उभा राहा पुढे वाटा सरळ चाल म्हणतात ठीक आहे या ठिकाणी आपण एक सरळ अभंग म्हणणार आवा तुम्ही परिवारातली मंडळी अजून 12ला 11 मिनिटं कमी आहेत किती मिनिटे 10 मिनिटं कमी आहेत बरोबर 49 दिसते पुढे वाटा तुका म्हणे काळ आता करून शिके गोळ तुम्ही सांभाळले संती भोय निरसली खंती दोन तीन खूप सारं पण विषय सांगा
एक मिनिट पुरुष एका बाजूला बघा, महिला एका बाजूला बघा आणि शूटिंग करणारा बरं सोपं पडावं. आवाचे मुलं नातवंड मुली जावाई जेवढे कुणी परिवारात आणि मी आजच्या प्रसंगी हरिभक्ती परायण भागवत महाराज चौडे महाराज आपणही तिकडे पुरुषीच्या वतीने संतांची पडली पाहिजे. आणि भगवान महाराज तुम्ही पण आता आवड म्हटलं जाईल आणि आणि बाकी काही पण आम्ही जातो तुम्ही यानंतर आपल्या परिवाराने नैवेद्य दाखवायला गेलं तरी चालत आहे. त्या ठिकाणी महाराज काही राहिलेल्या लोकांना चाल द्यायची. तुकाराम भजन होईल. बोधले महाराज नैवेद्य दाखवले मंडळी.
आपण सर्व आला आणि आईसाहेबांचं भाग्य आहे त्यांच्या आयुष्यात आबासारखे पती मिळाले. मुलं आणि परिवार अत्यंत संस्कार आणि छान आहे. विशेष आईसाहेबाचे भाग्य पतीच्या अगोदर झालं आणि सौभाग्याचं मरण घेणं हे भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय श्रेष्ठ मानलं जातं. तीच भूमिका सौभाग्याचे वैकुंठवासी सुनीताताई पाटील यांच्या जीवनात लाभली. पांडुरंगाच्या कोकणीतून अशी देवाने आपल्या पायाजवळ जागा द्यावी आणि त्यांची पुण्यही आणि संस्कार घेऊन मुलाबाळांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी ही सद्भावना व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबाच्या वतीने स्वर्गीय आमच्या चुलती सुनीता चित्तरंजन पाटील यांचं आज वर्षश्राद्ध या निमित्ताने आज या ठिकाणी पाटील परिवारावरती अतिशय गेल्या 1 वर्षापूर्वी दुःखाचा असा डोंगर कोसळला होता. आमच्या कुटुंबातील काकी अचानक झाल्याने अतिशय दुःखद अशी घटना घडली आणि पाटील कुटुंब आबा असतील, हर्षल असेल, दादा असेल आणि सर्व परिवार अचानक झाल्याने अतिशय दुःख झालं आणि त्यातून सावरण्याची ईश्वराने शक्ती दिली. आज 1 वर्ष पूर्ण झालं. आपण सर्वजण पाटील परिवाराबरोबर कायम असता असंच पुढे राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज कीर्तनकार गुरुवर्य प्रकाशजी बोधले महाराज आपण अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आम्हाला कीर्तन दिलं, आपला वेळ दिला, त्याबद्दलही आपलं पाटील कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, सर्व महिला बंधू भगिनी आणि या इंदापूर शहरातील आमचे सर्व नातेवाईक, परिवारातले सर्व नातेवाईक खूप लांबून या ठिकाणी सर्वजण आले, त्याबद्दल मी पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी जेवण करून जावं अशी विनंती करतो. धन्यवाद.
थांबा 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 महाराज उजनीचे सुहास पाटील 2 मिनिटे या ठिकाणी त्यांचे श्रद्धांजली वाहिली. आमचे स्नेही बाळासाहेब पाटील त्यांच्या विविध पत्नी स्वर्गीय सौ सुनीता मावशी त्यांचं आज बरोबर 1 वर्ष झालं अकाली निधन झालं. त्या निधनाने संपूर्ण इंदापूरकर पाटील कुटुंबीय आणि गंगावळणकर पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर पसरला. ज्यांच्यामध्ये आम्ही सर्व तेही आपतेस्त नाचत आम्ही सर्वजण सहभागी झालो. आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी सुनीता मावशींना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या हुतात्म्यास चिरशांती लाभो एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर सोनाई परिवाराचे दादा या ठिकाणी. आमच्या इंदापूर तालुक्यातलं एक आदर्श कुटुंब पाटील परिवार, या परिवाराची नातेगोती आणि समस्त इंदापूर तालुका आणि या पंचकृषीमध्ये खूप चांगले प्रेमाचे नात्याचे कौटुंबिक संबंध आहेत. त्या कुटुंबामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी फार मोठा एक आघात झाला की या कुटुंबाचा फार मोठा कर्ता पुरुष ज्यांचं नाव मंगेश बाबा पाटील हे या कुटुंबामधून कोरोनाच्या काळामध्ये अचानकपणे निघून गेलं आणि फार मोठा धक्का इंदापूर तालुक्यातल्या पाटील परिवारावर, खूप मोठा गंगावळणच्या पाटील परिवारावर पडला. त्या कुटुंबाने कसं सावरलं, त्या कुटुंबावर किती मोठं दुःख झालं, त्या कुटुंबाने त्यातून कसं तरी सावरत 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष गेली आणि आमचे आबांची सुगंध पत्नी सुनीता वहिनी यांचं अचानकपणे निधन झालं. त्या निधनामुळे तर खूप मोठी हानी या पाटील परिवाराची पडली. कारण एका बाजूला कर्ता पुरुष गेला आणि दुसऱ्या बाजूला आमचे वहिनी ही सर्वात मोठी असणारी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, सर्वांना प्रेम लावणारी, सर्वांचा जिव्हाळा लावणारी, सर्वांना बरोबर घेऊन जाऊन प्रेम देणारी आमची वहिनी या ठिकाणी अचानकपणे गेली आणि त्यामुळे तर आणखी आमच्या पाटील कुटुंबाला फार मोठं दुःख झालेलं आहे. आमचे आणि त्यांचे 5 पिढ्याचे संबंध आहेत बांधवांनो. पाटील परिवारावर जो आघात झाला त्या आघातामधून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीने मी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि सुनीता वहिनीला या ठिकाणी आत्म्यास चिरशांती लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. बोली देने
चिनावे माझे जन्मोजन्मी तुला घरचा वार करी वारी चुकून संत संगे सर्वका अखंड घरचा वार करी वारी चुकून चंद्र आगे स्नान घरचा वार करी वारी चुकून कल्पनेची वादान हो कोणे काळी ताराचा वारण लाभ राजसा तयासा वे कल्याण गणित एक तुझा प्रत्याही सत्ता सिंदर वेची एक सेकंद काही जणांच्या हातात फुलं तशीच आहेत अजून, बरोबर आहे. आपण जर जागेवर फेकून टाकली तर कुणीतरी टाकतं आणि कोणाच्या तरी पायाखाली तुडवली जातात. त्याच्यासाठी इकडे समोर आल्यानंतर आईसाहेबांच्या प्रतिमेवर टाकावी. जे लांब आहे त्यांनी आपल्या जवळच्या माणसाला द्यावी, म्हणजे ते इकडे येऊन पडतं. ज्ञानदेव तुका महाराज की जय. ऐका बरं का